स्पेशल म्हणजे मुंबई पोलीस दल जे आहे त्याचं जे स्पेशल आहे, आज सकाळी मी दुपारच्या टाइमला एक क्वेश्चन टाकलेला होता, त्याच्यामध्ये 90% विद्यार्थ्यांनी बरोबर दिले उत्तर. 9% विद्यार्थ्यांनी आणि 91% विद्यार्थी चुकलेले आहेत. 800-900 मुलांनी उत्तर दिलेलं आहे. सो असा जर प्रश्न आला आणि जर दांडी उडली तर 1 मार्काने भेटेल, तुम्ही राहणार लक्षात ठेवायचं. त्यामुळे जेवढं अवघडात अवघड होतील एवढे प्रश्न आणि सोप्यातले सोप्यात सुद्धा आणि मीडियम लेवलचे सगळे प्रश्न तुम्हाला मी देणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काय आलं, सो मुंबई पोलीस स्पेशल हा एक विषय असणार आहे. दुसरा घटक मुंबईचा हिस्टॉरिकल असेल, जॉग्राफिकल असेल किंवा पॉलिटिकल दृष्टिकोनातून असेल किंवा इन्व्हायरमेंट, अशा पद्धतीने सगळे घटक जे आहेत त्याच्यावरती सुद्धा 1-2 प्रश्न येण्याचे चान्सेस जे असतात. इतिहास पण त्याच्यावरती, भूगोल पण, आणि त्याच्यामध्ये राजकीय असेल किंवा पर्यावरणीय असेल. सो अशा पद्धतीने त्याच्यावरती सुद्धा प्रश्नाची उत्तर आपण घेणार आहोत, प्रश्न सुद्धा घेणार आहोत क्विज स्वरूपात. सो खूप महत्वाचा विषय आहे. तिसरा विषय आहे मुंबई रिलेटेड चालू घडामोडी, म्हणजे मुंबईचा जो इलाका असेल त्याच्या रिलेटेड सगळ्या चालू घडामोडी आपण घेणार आहोत. नंतर संपूर्ण जागतिक, राष्ट्रीय, राज्य लेवलच्या, डिस्ट्रिक्ट लेवलच्या चालू घडामोडी, त्याच्यामध्ये सगळे घटक ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत, जे महत्वाचे असतील मुंबई पोलीसच्या दृष्टिकोनातून लेखीसाठी. त्याचबरोबर क्रीडा असेल, राजकीय असेल, पर्यावरणीय असेल किंवा जे काही असेल त्याच्यावरती सुद्धा 1-2 प्रश्न 100% फिक्स आहेत. क्रीडावरती तर 2-3 प्रश्न फिक्स म्हणजे फिक्स आहेत. त्याच पद्धतीने पॉलिटिकल ह्यावेळी तर चालू घडामोडीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून उलथापालट झालेले, त्याच्यावरती 2-3 प्रश्न असणार आहेत. मग मुंबईच्या रिलेटेड लोकसभा मतदारसंघ किती आहेत, विधानसभा किती आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती सुद्धा फोकस करणार आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा काय असेल ते असेल त्याच्यावरती सुद्धा फोकस करणार आहे. सो त्याच पद्धतीनं 5वा मुद्दा मराठी ग्रामर, मराठी व्याकरणवरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. सो जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी हे प्रश्न घेऊन येणार, लक्षात ठेवायचं. मराठी व्याकरण सुद्धा याच फी मध्ये असणार आहे. नंतर GK-GS वरती सुद्धा काय असेल प्रश्न, ते सगळे प्रश्न ते क्विज, क्वेश्चन आन्सर स्वरूपात घेऊन येणार आहे. त्याच पद्धतीनं मध्ये 1-2-3 दिवसांनी एक मोठा अर्धा-पाऊण तासाचा 1 तारखाचा ऑडिओ, 1 तासाचा ऑडिओ जे काही चालू घडामोडी असतील ते सुद्धा तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्ही कुठं चाललाय, प्रवासाच्या दरम्यान आहे तर तुम्ही जाता जाता 1 तास हे जर ऐकलं तरी पण चालतंय, म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे जवळजवळ 8 ते